देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. हरीचे नाम म्हणजेच देवाचे द्वार असे समजले जाते. मंडळी, नामस्मरणाला आणि पुण्याला मर्यादा नसते. आणि हो, आजच्या या कीर्तनातून आपणही नामस्मरणाला सुरुवात करूयात. रामकृष्ण हरी. अकरा खणांवरी मंदिर उभविले. अकरा खणांवरी मंदिर उभविले. तेथे कदेखील रूपे वीण. तेथे कदेखील रूपे वीण. त्यान बोल त्यासी बोलावया गेले. त्यान बोल त्यासी बोलावया गेले. बोलती झाले गे माये. मी न बोलती झाले गे माये. बाप रखुमा देवीवरसी ठकाची पडिले. बाप रखुमा देवीवरसी ठकाची पडिले. मी ठसावले ब्रह्मकारे. मी ठसावले ब्रह्मकारे. मी ठसावले ब्रह्मकारे. विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. अकरा खणावरी मंदिर उभविले. अकरा खणावरी मंदिर उभविले. अकरा खणावरी मंदिर उभविले. अकरा खणावरी मंदिर उभविले. ते कदेखीले रूपे वीणे. ते कदेखीले रूपे वीणे. त्यान बोल त्यासी बोलावया गेले. त्यान बोल त्यासी
बोलावया गेले बोलावया गेले विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय प्रभुनंदन की जय अकरा खणांवरी मंदिर उभविले तेथे देखिले रूपे विना त्यान बोलत्यासी बोलावया गेले मीही न बोलती झाले गे माये बाप रखुमा देवी वरेसी ठकची पडिले मिची ठसावले ब्रह्माकारे विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन सरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपाने कसे विस्तारू त्यांच्या कृपाने कसे विस्तारू त्यांच्या कृपाने कसे विस्तारू त्यांच्या कृपाने कसे विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला 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 अकरा खणांवरी मंदिर उभविले तेथे देखिले रूपे विना आनंद कंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी समाज प्रबोधनासाठी घेतलेला हा अभंग कोणाचा आहे म्हणाल तर विश्वाची माऊली ज्ञानियांचे राजे ज्ञानाचा सागर सुखाचा सागर भक्तीचा आगर साधकांचे मायबाप अनाथांचे मायबाप योग्यांचे धान महाविष्णूचा अवतार असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे आज फक्त मराठी या चॅनलच्या माध्यमातून कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवाचे मोठ्याने बोला सर्वांनी देवाचे द्वारी देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा कीर्तन रूपी सेवा आपण ही कीर्तन रूपी सेवा श्रवण करत आहोत या चॅनलने खूप सुंदर असे कार्य हाती घेतलेले आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अभंग रूपक प्रकरणातील आहे आता रूपक कशाला म्हणायचं बरं ज्यावेळेस गुणाची अत्यंत समानता असल्या कारणाने
उपमेयालाच उपमान मानल्या जाते किंवा उपमेय आणि उपमान यामध्ये अभिन्नता दाखवल्या जाते, यालाच रूपक म्हणतात. कळालं का काही? थोडं सोपं करून सांगते. रूपक म्हणजे बोलायचं एक पण सांगायचं दुसरंच. एक उदाहरण सांगते. मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देव घर नाही. मोडके घर म्हणजे हे शरीर, तुटके से छप्पर म्हणजे आपले तुटके अंतकरण, आपले तुटके आयुष्य, आणि देवाला देव घर नाही म्हणजेच आपल्या अंतकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याला जागा शिल्लक नाही. त्या काळी नवरा नको म्हणणाऱ्या फार कमी स्त्रिया होत्या. त्या काळी म्हणजे आता 40-50 वर्षांपूर्वी. अहो 40-50 वर्षांपूर्वी घटस्फोट नव्हतेच. आणि आज कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस या घटस्फोटाच्याच पाहायला मिळतात. घटस्फोटाची कारण फार काही विशेष नाही. नवऱ्याने पिक्चरला नेले नाही म्हणून घटस्फोट, माझा बर्थडे का केला नाही म्हणून घटस्फोट, मला फॅशनेबल ड्रेस का घेतला नाही म्हणून घटस्फोट. बायको नवऱ्याला म्हणते, तुमचे आई वडील आपल्यातच राहतात, तुमचे आई वडील आपल्यातच राहतात म्हणून घटस्फोट. चांगली फुटक्या बांबून हाणली पाहिजे. अरे त्या बिचाऱ्या आई बापांनी कुणाजवळ राहावं? त्यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी करून, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळलं. स्वतः उन्हातानामध्ये काम करून अंगावरती फाटके कपडे घालून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. राबून त्याला नोकरीला लावलं. आणि एवढं सर्व करून जर त्यांच्यावर ही वेळ येत असेल तर त्यांच्या जीवनाचा काय उपयोग? वास्तविक त्या आई वडिलांचा आपण मन सुद्धा दुखवू नये. आणि त्या आई वडिलांवरून घटस्फोट. तू माझा कॉल का उचलला नाही म्हणून घटस्फोट, तू मला कॉल का केला नाही म्हणून घटस्फोट, मला मित्राच्या पार्टीला का जाऊ दिला नाही म्हणून घटस्फोट. अरे चाललंय काय ही काय घटस्फोटाची कारणं झाली? आज आपल्यामधील सुसंस्कार नावाची चीज ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. काही आई वडीलच मुला मुलींना सुसंस्कार देत नाही. आई वडिलांचेच विचार ठीक नाही. एकदा एक वडील शिक्षकांना म्हणाले, का हो सर, कशाला बोलवलात मला शाळेत? शिक्षक म्हणाले, अहो तुमचं पोरगं शाळेत फार त्रास देतं म्हणून तुम्हाला बोलवलं. ते पालक म्हणाले, अहो सर, ते पोट्ट घरी बी त्रास देतं, ते पोट्ट घरी त्रास देतं, मग आम्ही तुम्हाला काय घरी बोलवितो का? तुम्ही खुशाल शाळेत बोलवलं. विठाला 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 मला सांगण्याचे तात्पर्य, आई वडिलांनी मुला मुलींवर सुसंस्कार केले पाहिजे, जेणेकरून समाज आणि देश सुखी होईल. असो अभंग रूपक प्रकरणातील आहे, कूट प्रकरणातील आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की 11 खणांचे एक मंदिर उभारले आणि त्या मंदिरामध्ये मी एक रूपाशिवाय पाहिले. 11 खणांचे जे मंदिर आहे ते आहे तुमचे आमचे हे शरीर. हे शरीर 11 खणांनी मिळून बनलेले आहे. 5 ज्ञानेंद्रिय, डोळे कान नाक जीभ त्वचा, 5 कर्मेंद्रिय, हात पाय
पाय वाणी उपस्थ गुदा, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय किती झाले? 10. मोठ्याने बोला सर्वांनी, किती झाले? आणि 11वा आहे मन. या 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेलं आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात की या 11 खणांनी मिळून बनलेल्या या मंदिरामध्ये मी एक रूपाशिवाय पाहिला. आणि तो जो आहे तो आहे आत्मा. आता मला सांगा, आत्मा दिसतो का हो? नाही. आजपर्यंत आत्मा कोणी पाहिला का? आप्पा तुम्ही? नाही. आत्म्याचा फोटो? हा अमक्या अमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे. हा तमक्या तमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे. पाहिलं का असं कधी? नाही. मग यालाच म्हणतात रूपाविनं, रंगाविनं, आकाराविनं. ज्ञानोबाराय म्हणतात की या 11 खणांनी मिळून बनलेल्या या मंदिरामध्ये एक रूपाशिवाय असणारा आत्मा म्हणजेच परमात्मा मी पाहिला. 11 खणांवरी मंदिर उभविले, तेथे का देखिले रूपे विन. ज्ञानोबाराय म्हणतात की 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेलं आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हात, पाय, वाणी, उपस्थ गुदा आणि 11वं मन यांनी हे शरीर बनलेलं आहे. मग मला सांगा, हे अवघड आहे का सोपं आहे? मोठ्याने बोलत जा, मला ऐकायला कमी आहे. कसं आहे? सोपं आहे. मग ज्ञानोबाराय असे सोपे विषय या कुटभंगातून मांडतात. मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, ज्ञानोबाराय एवढं सोपं असलेलं अवघड करून का सांगतात? तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण नाही तर मी सांगायची एक, तुम्ही ऐकायचे दुसरंच, अर्थ निघायचा तिसरंच, आणि अर्थाचा अनर्थ झाला की फार मोठा गोंधळ होतो. केवढा गोंधळ होतो सांगू का तुम्हाला? एकदा एक पाटील पोरगी बघायला गेले. पूर्वी आई वडील लग्न जमवायचे, मुलं मुली गुपचूप लग्नाला उभं राहायचे. आता तसं नाही. आता मुलं मुली लग्न जमवतात, आई वडील गुपचूप उभे राहतात. आताचा जमानाच बदलला. पूर्वी मुसके फक्त जनावरांनाच होते, आता माणसांनाही मुसके आले, फक्त नाव मास्क झाले. पूर्वी आई वडील म्हणायचे, ऐ ठेवतो मोबाईल, बस अभ्यासाला. आता उलट म्हणतात, घेतो मोबाईल, बस अभ्यासाला. असो, आपण जागेवर आलेलं बरं. 45 मिनिटात उरकायचंय. पाटील मुलगी बघायला गेले. पाटलानं मुलीला प्रश्न केला, तुला काय काय येतं? सगळंच येतं. स्वयंपाक येतो का? हो. गाता येते का? हो. मग गाऊन दाखव. ती म्हणली वाळू घातलाय. गाऊन गाऊन जबलं. पाटील म्हणले वाळू दे, वाळू दे. ते यडपट बाहेर गेला, अंगणातून मुठभर वाळूच घेऊन आला. घ्या ही वाळू. पाटील चक्कर एवढंच बेशुद्ध. परत शुद्धीवर आले. बाई तुला आणखी काय काय येतं? राग येतो, ताप येतो, वैताग येतो, कंटाळा पण येतो. अर्थाचा अनर्थ झाला की एवढा मोठा गोंधळ होतो. म्हणून मी तुम्हाला विचारते, तुमचं लक्ष आहे ना? पण हो. मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. मी सांगत होते, ज्ञानोबाराय एवढं सोपं असलेलं एवढं अवघड करून का सांगतात? तर त्याचे उत्तर आहे, ज्ञानोबारायांना माणसा परमार्थामध्ये ही आतमधून जागे करायची आहे. म्हणून ज्ञानोबाराय
यांनी कूटभंग लिहिले. आणि दुसरे कारण, समाजाला परमार्थाच्या अवघड आणि सोप्या वाटा दाखवली. प्रत्येक संत आपल्याला सोप्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. स्वल्प वाटे चला जाऊ, वा. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की मी सुद्धा व्यासांचा मागोवा घेतलेला आहे. तैसा व्यासांचा मागोवा घे तू. ज्ञानोबराय म्हणतात की व्यासांनी सांगितलेल्या मार्गाने मी गेलो म्हणून मला ज्ञान प्राप्ती झाली, म्हणून भगवंताची प्राप्ती झाली, पण ती सांगता नाही आली. का? कारण मीच त्यात विलीन होऊन गेलो. कसे? बघा, एकदा मीठ समुद्राबरोबर बोलायला गेले. मीठ समुद्राबरोबर बोलायला गेले तर त्या मिठाचाच विरघळून काय झाला? समुद्र. आता त्या मिठाला समुद्राबरोबर बोलता येईल का? का? कारण ते मीठ आता मीठ शिल्लक राहिलेच नाही. त्या मिठाचाच विरघळून काय झाला? समुद्र. त्याचप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात की मी त्या न बोलणाऱ्या भगवंता बरोबर बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो, म्हणजे मीच देव होऊन गेलो. आणि हेच ज्ञानोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. त्यानं बोलत्यासी बोलावया गेले, मीही न बोलती झाले गे माये. ज्ञानोबराय म्हणतात की मी त्या न बोलणाऱ्या भगवंता बरोबर बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो, म्हणजे मीच देव होऊन गेलो, म्हणजे ज्याच्यात गेलो त्याच्यात एकरूप झालो. आज माणसे संसारात जन्माला येतात आणि संसारातच एकरूप होतात आणि पदरी मिळते ते फक्त दुःख. आणि हा मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे तो काय फक्त दुःख भोगण्यासाठी मिळालेला आहे? कितीही प्रयत्न केले तरी दुःखच मिळते. एकदा एक हुशारराव निघाला सासरवाडीला. चहा प्यायला टपरीवर थांबला. दुकानदाराने विचारले, का रे कुठे निघालास? सासरवाडीला. कशाला? बायकोला आणायला. ती नाही येणार का? तुला माहित नाही का ती विधवा झाली? अरे राम. आला घरी. आईनं विचारलं, का रे हुशारराव बायकोला का नाही आणलं? ती नाही येणार का? ती विधवा झाली. अरे हुशारराव तू जिवंत असताना ती कशी विधवा होईल?
हा म्हणतो मी जिवंत असताना तू नाही का विधवा झाली? अरे गाढवा, तुझा बाप वारला म्हणून मी विधवा झाले. हा म्हणतो मग तिचाही बाप वारला असन म्हणून ती विधवा झाली असन. म्हातारीनं जेच दांडकं उचललं ना असा ठोकला. हा म्हणतो आई आई मारू नको नाही तर मी पण विधवा होईन. विठाला 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 विठाला. तात्पर्य संसारामध्ये दुःखच मिळते आणि हा मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे तो दुःख भोगण्यासाठी मिळालेला नाही. हा मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे तो समाजाची सेवा करण्यासाठी मिळालेला आहे. मुलाबाळांवर सुसंस्कार करण्यासाठी मिळालेला आहे. सर्वांशी गोड प्रेमाने बोलण्यासाठी मिळालेला आहे. वान्येका समलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षयते खलु भूषणानि वागभूषणं भूषणं. कळालं का काही? थोडं सोपं करून सांगते. Which is refined by good behavior only ornaments a person. Other ornaments wear out. But the ornament of speech always shines. याचा अर्थ असा आहे सुसंस्काराने युक्त अशी वाणी हा एक अलंकार आहे. बाकीचे अलंकार झिजतात पण हा अलंकार झिजत नाही. आणि हा मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे तो असे अलंकार प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. विज्ञानाचे शोध लावण्यासाठी मिळालेला आहे. पण आमचे काही तरुण तरुणी हा देह फक्त फॅशन साठीच खर्च करतात. अरे बाबांनो, ते नट नटी फॅशन करोड पैसे कमवतात. ते नट नटी फॅशन करोड पैसे कमवतात आणि आपण पैसे खर्च करून फॅशन करतो. एखाद्या हिरोने वेगळे केस कापले का आमचे तरुण सुद्धा तशीच हेअरस्टाईल करणार. एखाद्या हिरोईनने वेगळा ड्रेस घातला की आमच्या तरुणी सुद्धा तसेच कपडे घालणार. म्हणजे जगाचं अनुकरण करतात. अरे जगाचं अनुकरण आपण करावं असं आपण नसावं. जगाचं अनुकरण आपण करावं असं आपण नसावं. आपलं अनुकरण जगाने करावं. आपलं अनुकरण जगाने करावं असं आपण असावं. नव्हे 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 आपलं अनुकरण केल्याने या जगाचं कल्याण होईल असं आपलं आचरण असावं. काय आहे फ्रेंडशिप? whose sight, whose touch or whose talk which the heart, it is called friendship. दर्शने स्पर्शने वापि श्रवणे भाषणे पीवा यत्र दवन्त्यंतरंग सस्नेह इति कथ्यते. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या भेटीने स्पर्शाने बोलण्याने अंतकरण अगदी फुलून येते त्याला फ्रेंडशिप म्हणावे. त्याला मैत्री म्हणावे. त्यालाच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणावे. अरे फ्रेंड बनायचेच असेल ना, फ्रेंड बनायचेच असेल तर बुक फ्रेंड बना, पुस्तकाचे मित्र बना. स्टडी फ्रेंड बना, अभ्यासाचे मित्र बना. सायन्स फ्रेंड बना, विज्ञानाचे मित्र बना. संशोधन फ्रेंड बना, संशोधनाचे मित्र बना. अरे फ्रेंड बनायचेच असेल ना तर फादर फ्रेंड बना, ब्रदर फ्रेंड बना, मदर फ्रेंड बना, ग्रँड फादर फ्रेंड बना, ग्रँड मदर फ्रेंड बना. अरे फ्रेंड बनायचेच असेल ना तर या देशाच्या विकासाचे फ्रेंड बना. फ्रेंड बनायचेच असेल तर कोणी निराधार असेल त्याचे तुम्ही फ्रेंड बना. पर्यावरणाचे फ्रेंड बना. झाडांचे मित्र बना.
अगर बनाना ही है, अगर बनाना ही है तो इस देश को फ्रेंड बनाओ। अगर बनाना ही है तो इस देश को फ्रेंड बनाओ। मेरा भारत देश मेरा फ्रेंड है। मैं मेरे भारत देश के लिए ही जीऊंगा और मेरे भारत देश के लिए ही मरूंगा, क्योंकि मेरा भारत देश मेरा फ्रेंड है। तात्पर्य, आजकालची पिढी फार हुशार आहे, पण आम्ही ती बुद्धी गेम मध्ये, नेट मध्ये, मोबाईल मध्ये व्यस्त केली। काही लोकांनी सर्वे केला, त्यावरून असे ऑब्झर्वेशन केले की आजकालचे तरुण तरुणी प्रत्येक 7 मिनिटाला मोबाईल यूज करतात। मोबाईल वापरू नका असे माझे म्हणणे मुळीच नाही, पण त्या मोबाईल वापरण्यामधून 4 पैसे आपल्याला मिळाले पाहिजे। आपल्या स्वतःचा आणि समाजाचा सुद्धा विकास झाला पाहिजे। तो मोबाईल वापरण्याने आपल्या घरच्यांची आणि आपल्या स्वतःची चिडचिड होता कामा नये। तो मोबाईल वापरण्यामध्ये आपली समाजामध्ये मानहानी होता कामा नये, वित्तहानी होता कामा नये, आर्थिक हानी होता कामा नये। मोबाईल वापरण्याची काहीतरी लिमिट ठेवा। काही जण 24 तास ऑनलाइन। आजकालचे तरुण तरुणी आणि आमचा कॉलेजचा विद्यार्थी जेवढा मोबाईल मध्ये गुंग झालेला आहे, आमचा कॉलेजचा विद्यार्थी जेवढा मोबाईल मध्ये गुंग झालेला आहे, तेवढा जर तो शाळेच्या अभ्यासात गुंग झाला तर आजच भारत महासत्ताक झाला म्हणून समजा। मी काय सांगत होते? आजकालचे तरुण तरुणी फार हुशार आहे, पण आम्ही तो देह, आम्ही ते शरीर फॅशन आणि व्यसनसाठी खर्च करतो। फॅशन फॅशन म्हणजे काय? कोणीतरी वेगळं काहीतरी करायचं, त्यालाच फॅशन असं नाव द्यायचं, मग आपणही तसंच अनुकरण करायचं। या शरीराचे नखरे करायचे, अरे या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नटवणे, यालाच फॅशन असं म्हणायचं। दुसरं आहे तरी काय? पण आमची तरुणाई हे विसरत चाललेली आहे की व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली आम्ही ज्या शरीराला नटवतो ते शरीर हे नाशिवंत आहे। ते शरीर एक ना एक दिवस संपणारे आहे। हे शरीर हे नाशिवंत आहे, पण आम्ही तो देह फॅशनसाठी खर्च करतो। बाबांनो, जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच या शरीराला किंमत आहे। या शरीरातील आत्मा एकदा निघून गेला की या शरीराची किंमत ही शून्य होते। म्हणून हा देह संसारासाठी खर्च करण्यापेक्षा तुम्ही परमार्थासाठी खर्च करा। व्यसन फॅशनच्या नावाखाली संसारात खर्च करण्यापेक्षा हा देह तुम्ही परमार्थात खर्च करा, आणि हा देह तुम्ही परमार्थात खर्च केला तर या 84 लाख योनीतून फिरण्याचे जे काही दुःख आहे ते दुःख आपल्याला भोगावे लागणार नाही। मीठ समुद्रामध्ये विरघळून त्या मिठाचाच काय झाला? समुद्र। त्याचप्रमाणे आपण त्या सुखरूप भगवंतामध्ये विलीन झाल्याच्या नंतर आपण सुद्धा सुखरूप भगवंताच बनून जाऊ। आणि हेच वेद वाक्य आहे, आयमात्मा ब्रह्म। पण अहो ज्ञानोबाराया, तुम्ही त्या सुखरूप भगवंतामध्ये विलीन होऊन तुम्ही सुखरूप भगवंत कसे झालात?
मग मी ब्रह्माकार कसा झालो याचे उत्तर ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणातून. बाप रखुमा देवी वरसी ठकाची पडिले, बाप रखुमा देवी वरसी ठकाची पडिले. बाप रखुमा देवी वरसी बाप रखुमा स्वामीची खसावले ब्रह्मकारे, मीची खसावले क्या बात है. ब्रह्मकारे. ज्ञान बोलत्याची बोलावया गेले, ज्ञान बोलत्याची बोलावया गेले. विहीन बोलाती झाले गे माये, विहीन बोलाती झाले गे माये. ज्ञान बोलत्याची बोलावया गेले, ज्ञान बोलत्याची बोलावया गेले. हो बारकुमाई. हो भारत हो बारकुमाई. हो बारकुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. टाळ्या, टाळ्या, टाळ्या. टाळ, टाळ, टाळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोच करुणी माऊली रे जे जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी बोलू शकते ते हरिभक्त परायण परम आदरणीय बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्याही चरणी झालेली सेवा अर्पण करते. त्याचप्रमाणे फक्त मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम पाहत आहोत. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा श्रवण करत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहणारे सर्व श्रोते मंडळी त्यांचेही मी मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. जमलेले सर्व श्रोते मंडळी, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विकासजी महाराज बेलूकर, त्याचप्रमाणे सर्वच गायनाचार्य मंडळी, विण्यावाल्या आत्या, त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे या ठिकाणची शूटिंग करणारी सर्व टीम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते. आमच्याकडे 2 आप्पा आहेत, एक साखरे आप्पा आणि एक ताजने आप्पा. दोघांचे मनापासून आभार मानते, सरांचेही आभार मानते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते, ताईंचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करू वेडी वाकुडे उत्तरे, नाही विचारिला धिकार व्याकुला. का म्हणे ज्ञानेश्वर राका पाया पैठी करा. ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संत